नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण एक छान गोष्ट ऐकणार आहोत। खूप वर्षांपूर्वी एक गरीब ब्राह्मण काका होते। ते खूप चांगले, प्रामाणिक आणि देवावर विश्वास ठेवणारे होते। पण त्यांच्या घरी खूप गरिबी होती। एक दिवस त्यांना सद्गुरू भेटले। गुरूंनी त्यांना प्रेमाने आशीर्वाद दिला आणि मग त्यांच्या आयुष्यात एक सुंदर बदल घडू लागला। ही गोष्ट आपल्याला शिकवते की चांगले संस्कार, गुरूंवर विश्वास आणि नम्रपणा हे नेहमीच आपल्याला पुढे नेतात। चला तर मग ही गोड गोष्ट शांतपणे ऐकूया। माझ्या बालमित्रांनो, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरू यांचे तिसरा अवतार आहेत। त्यांनी अनेक लोकांवर त्यांची कृपा दृष्टी केली। त्यापैकी हा एक आहे आजच्या गोष्टीतील गरीब ब्राह्मण। श्रीगुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले। कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे। या क्षेत्राला दक्षिण काशी असे म्हणतात। श्रीगुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत। या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे। जे मिळेल त्यात आनंदाने राहत असे। दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल त्याची भिक्षा वाढत असे। त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवत नसे। भिक्षान, अतिथीसेवा आणि ईश्वराचे भजन यांत ते मोठ्या सुखात होते। एकदा श्रीगुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले। ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता। भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते। त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीगुरूंना आसन दिले। त्यांची पूजा केली, पण आता त्यांना भिक्षा काय वाढायची याचा ती विचार करू लागली। घरात तर काहीच नव्हते। बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली। तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता। त्याला पुष्कळ शेंगा आल्या होत्या। त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या, त्याची भाजी केली आणि ती श्रीगुरूंना वाढली। श्रीगुरु प्रसन्न झाले। तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि परत जाताना त्यांनी घेवड्याचे मूळ कापून टाकले। श्रीगुरूंनी घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई दुःखी झाली। ती रडू लागली। थोड्या वेळाने ब्राह्मण घरी परत आला। त्याला तिने सारा प्रकार सांगितला। तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला, श्रीगुरूंनी तुला आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव। घेवड्याचा वेल तर श्रीगुरूंनी कापला होता। आता तो सगळा उपटून टाकावा, म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली। घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला आणि काय आश्चर्य! त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला धनाचा एक हंडा सापडला। ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला। ते दोघे श्रीगुरूंकडे गेले, त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी गोष्ट त्यांना सांगितली। मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? नेहमी आई-वडिलांचे ऐकायचं, गुरूंचा मान ठेवायचा, खोटं बोलायचं नाही आणि देवावर विश्वास ठेवायचा। गुरुकृपा मिळाली की गरिबी, दुःख आणि अडचणी हळूहळू दूर जातात। तुम्हाला ही गोष्ट आवडली का? आवडली असेल तर आई-बाबांना दाखवा आणि रोज एक चांगला संस्कार नक्की पाळा। श्री गुरुदेव दत्त।